हॅलो सख्यानो, मी आज तुम्हाला शंकरपाळी कशी करायची ती दाखवते। आता दिवाळी पण जवळ आलेली आहे, एक प्रॅक्टिकल म्हणून तुमचं हे होऊन जाईल। तर 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, साखर थोडी आवडीप्रमाणे, थोडीशी जास्त घेतली तरी चालेल, 1/2 वाटी वगैरे, जास्त साखर नका घेऊ, कडक होती। आणि 1 वाटी तूप, आपलं घरगुती तूप असतं ना ते टाका। आणि हा मी 4 ते 5 वाट्या मैदा चाळून घेतलाय, हे बघा, हा 4 ते 5 वाट्या मैदा मी चाळून घेतलाय। आणि ही ग्लुकोज बिस्कुटची पावडर मी टाकणार आहे, 10 रुपयाचा एक पुडा ग्लुकोजचा, तो मी तुम्हाला क्रश करून दाखवते, बारीक पावडर करून। मग थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं पिठामध्ये आणि पीठ मळते, ठीक आहे। बघा आता ह्या मिश्रणामध्ये दूध, साखर आणि तूप एकत्र करून घेतले। आता यामध्ये आपण हा बिस्किटचं हे बनवलेलं ते पण टाकलेलं आहे, बघा, बिस्किटचा चुरा पण टाकलेला आहे। आता हे सगळं मिश्रण आपण थंड झालेलं आहे, हे परातीत ओतून घेऊया। अशा प्रकारे थोडंसं हे थंड व्हायला हवं। त्यानं हे मिश्रण आता थंड झालेलं आहे, आपण हे मळायला घेऊया। त्यामध्ये त्या मिश्रणात जेवढं पीठ मावेल तेवढं टाकायचं। कधी पीठ कमी पडतं किंवा होतं असं, मिश्रणात पीठ टाकलं मग मिश्रण उरत नाही, नाहीतर मग ते मिश्रण गोड असतं, तुपाचं असतं, त्याचा काही दुसरा उपयोग होत नाही। असं बघा, मावेल तसं तसं पीठ आपण मळून घेऊया। मळतानाच त्यामध्ये वेलची पावडर टाका, 2 चमचे। चार ते 5 वाटे पीठ लागतं एका वाटीच्या मिश्रणाला, हे सगळं लागेल। माझा हा पोलपाट थोडा मोठा असल्यामुळे मी त्यावरच करते। असं केल्या आपण असं दोन्ही बाजूने फोल्ड करायचं, नंतर ही अशी आयताकृती चौकोनी घडी होते आणि तीच लाटायची।
जाड लाटायची, पातळ नाही करायची, मग लेअर चांगले येतात. बघा अशी. एवढ्या जाडीची घेतली तरी पण चालेल. पातळ घेतला तर त्या कडक होतात. चला आता कापून घेऊया पटकन. पहिल्या अशा किनारी कापून घ्यायच्या. थोडंसं रपसप असतं ते. नंतर अशा छोट्या छोट्या आपण कापूया. खूप छान होतात. ग्लुकोज बिस्कुट टाकल्यामुळे खूप छान स्मेल येतो. सुंदरच लागतं. सगळ्यांना करून बघा हा. थोडंसं तळायचं पेशंटचं काम आहे, बाकी अवघड काही नाही. झाल्या आपल्या. एवढ्या जाडीच्या घेतल्या की मग छान लेअर येतात. बघा तेवढ्या जाडीच्या घ्यायच्या. आता मी तुम्हाला तेल तापलं का बघते. हो, तेल तापलं. आता काय करायचं, अशा मध्यम गॅसवरच त्या तळायच्या, म्हणजे चांगल्या होतात खरपूस. त्यासाठी काय करायचं, असं पलीद असतो तो यूज करायचा. अशा आपण आता तळायला टाकलेलं आहे. मध्यम गॅसवर ठेवायचं. मध्यम गॅसवर एका पोळीच्या लाटून होईपर्यंत आपण दुसरी चपाती तयार करूया. एक भाजीपर्यंत दुसरी होते, लाटून कापून होते आरामशीर. बघा कशी छान लेअर आले, खूप सुंदर लेअर आले. आता आपण ह्या काढून घेऊया आणि दुसरी बॅच टाकूया. बघतो ना किती छान लेअर आली. थोड्या थोड्याच टाकायच्या, जसं तेलाचं असेल तशा. बघा सगळ्यांना किती छान लेअर आले, इतके सुंदर लेअर आले. बघा
छान पदर सुटले. आता आपण ही दुसरी पण चपाती लाटून घेऊया दुसऱ्या गोळ्याच्या. त्या भाजीपर्यंत परतून होईपर्यंत पण ही दुसरी लाटून घेऊया. लवकर पण होतात, फक्त तळण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो, बाकी काही नाही. एक डिझाईनवालं कातणं आहे आणि एक ते माझ्या हातामध्ये आलं चुकून. तळण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो, बाकी काही नाही. तुम्ही कशा करतात कमेंटमध्ये सांगा. वेगळ्या पद्धतीने करत असाल तर मग करायला द्या. खूप छान लेअर येतात. आपण खारी वगैरे खातो बेकरीतली, अशा प्रकारे सुंदर लेअर येतात.